बऱ्याच जणांना विवाह ठरण्यामध्ये अडथळे येत असताना आज आपण समाजामध्ये पाहतो की स्थळं येत आहेत, पण त्या स्थळाकडनं व्यवस्थित उत्तरं मिळत नाहीत. कधी कधी काही जणांना स्थळ पण व्यवस्थित येत नाही. स्थळ जर आलं तर त्यांच्याकडनं उत्तर व्यवस्थित मिळत नाही. तर या सगळ्यावर उपाय म्हणून एक पार्वती स्तुती नावाचं एक स्तोत्र आहे. त्या स्तोत्राच्या नैमित्तिक पठणानं तुमच्या विवाह ठरण्यामध्ये जे अडथळे आहेत, बाधा आहेत, त्या दूर होऊन नक्कीच सकारात्मक परिणाम दिसून येतील. याशिवाय आपण कुंडली पाहून देखील विवाह योग कधी आहे, तो कसा आहे, लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे, हे कुंडलीतील सप्तम स्थानाचे उपनक्षत्र स्वामीवरून ठरवू शकतो. तर तुम्ही कुंडली बघून देखील योग्य मार्गदर्शन घेऊ शकता. जर तुम्हाला तुमची कुंडली पाहायची असेल तर तुम्ही मला नक्कीच संपर्क करू शकता. तुम्हाला कुंडली पाहून तुमचा विवाह योग कधी आहे, तो लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे, याशिवाय विवाहात अडथळे असतील तर आणखीन काही उपासना असतील किंवा दोष निवारण असेल, याचं नक्की मार्गदर्शन केले जाईल.